नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। आज आहे नवरात्री, आजपासून नवरात्री सुरू होणार आहे। 9 दिवस चालते नवरात्री। तर नवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज आहे रंग पांढरा, तर आजचा दिवस व्हाईट कलर, त्यामुळे माझ्याकडे व्हाईट कलरची साडी मी इकडे आणलेली नाहीये, त्यामुळे व्हाईट कलरचा असं लॉंग असं कुर्ता मी वेअर केला आहे। सो घरातलं आता आंघोळ वगैरे सगळं झाली आहे, सकाळीच गेले सगळे आणि मग एडिटिंगचं वगैरे काम होतं, त्यामुळे मग 8 पर्यंत असंच हे चालू राहिलं। आता 9 वाजलेत, 9 आंघोळ वगैरे सगळं झालंय। आता मला देवपूजा करायची आहे पहिली आणि नंतर स्वयंपाक वगैरे करणार। अनुला स्कूलला सोडून येणार देवपूजा झाल्याच्या नंतर आणि मग बाकीचं करूया। मला हेअरचं एक प्रमोशन आलतं, तर मग तो कलर लावला होता सकाळी, त्यामुळे केस पण छान वॉश केले आहेत। आता त्याचा बघू कसा रिझल्ट येतोय, ते तर सुकल्याच्या नंतरच कळेल। अनुचं इथे चाललं आहे सकाळ सकाळ। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ही डिजिटल स्लेट असते ती आणली होती त्यांनी, तर मग त्याचं सकाळ सकाळ खेळणं चालू आहे तिचं। तर अनुने पण छान असं व्हाईट कलरचा ड्रेस घातला आहे। चला मग आता देवपूजा करते। लास्ट टाइम जेव्हा ही अशी स्लेट आणली होती ना डिजिटल, तर ती आणून लगेच दुसऱ्या दिवशी तोडून टाकली होती, पण काल दिली मी आणि आज परत दिली थोड्या वेळ, म्हणजे थोडा वेळ दिलं की मग ती कसं बरोबर खेळते। आता तिला ते फक्त थोडंसं सगळं ते फुल भरवायचं असते आणि कट करून हे करायचं असतं। आता इथे मी देवपूजा करायला लागली आहे। मी पहिल्यांदा उंबऱ्याचं लेपनसाठी जी तयारी करते, मी त्यात थोडीशी हळद घेतली। हे गंगाजल आहे, तर गंगेवरून आणलेलं पाणी आहे हे, त्यामुळे मी त्यामध्ये थोडं टाकते, कारण ते मला असं शिंपडायला वगैरे बरं पडतं। आणि त्यामध्ये थोडंसं मी आता गुलाबजल घातलं आहे, थोडंसं पाणी टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं। आणि साईडलाच मी लगेच देवांचा अभिषेक घालण्यासाठी दूध, तूप आणि दही थोडंसं मिक्स केलं आहे आणि थोडंसं नॉर्मल पाणी मिक्स केलं आहे, त्यानेच मी देवांचा अभिषेक घालते। मी रोज नाही घालत, पण असं काहीतरी छान असं मुहूर्त असेल ना की त्या दिवशी घालते, म्हणजे घालतेच। तर इथे ना बघा, मी उंबऱ्याचं लेपनसाठीचं तयार झालं आहे। आता मी देवांना छान असा अभिषेक घालते। माझं देवघर वरती आहे, त्यामुळे मला सगळे देवाचे खाली घ्यावं लागतात, खाली बसून अभिषेक वगैरे घालावं लागतं। डेली कसं आपण देवपूजा वगैरे करतो, त्यामुळे काही नाही एवढं, पण असं अभिषेक वगैरे घालायचं म्हणलं की सगळे देव खाली देव असेल तर ठीक आहे। पण आता अनु ना, म्हणजे ती जेव्हापासून तिला 2 वर्ष झाले तेव्हापासून मी असं वरतीच ठेवते, कारण की ती सगळे देव असे म्हणजे खेळायला घेते। तिला अजून तरी काही एवढी मोठी झाली का, पण तिला वाटते की हे वेगळे थोडंसं, किंवा म्हणजे त्यांचा काही ते महत्त्व वगैरे तिला अजून समजत नाहीये, त्यामुळे मग आता पण मी वरतीच ठेवले। जेव्हा ती पहिलीला वगैरे जाईल ना, छान असं कळायला लागेल ना, तेव्हा मी असं खाली ठेवेल। तर इथे मी आता घटस्थापना करणार नाहीये, फक्त देवांना अभिषेक वगैरे घालणार आहे। घटस्थापना का करणार नाहीये, तर माझ्या सासूबाई करतात घटस्थापना, त्यामुळे मग डबल आपल्या घरात असं नको करायला, म्हणून मी नाही करत। आणि 9 दिवसाची उपवास वगैरे पण त्या धरतात, म्हणजे घरातल्या एक जणांनी धरलं तरी चालतंय, त्यामुळे त्या धरतात, त्यामुळे नाही धरलं मी। फक्त 2.5 दिवसाचे का 1.5 दिवसाचे असतात शेवटचे, ते धरते। ते पण मागच्या वर्षीपासून धरायला लागले, मागच्या वर्षी धरले होते, त्यामुळे म्हणलं चला आता आपण ते कंटिन्यू करूया। तर इथे ना छान असं देवांना मी अभिषेक वगैरे घातला आणि हे स्पेशल कापड मी त्यांच्यासाठीच ठेवलं आहे, देवांसाठी, त्यांनाच फक्त पुसायला वगैरे आणि ते धुवून परत तसंच ठेवायचं। सगळ्या देवांवर पहिल्यांदा मी एक नाही करत, कारण मला ना खूप उशीर झाला अनुला स्कूलला सोडवायला आणि आज स्वयंपाक वगैरे करण्यातच खूप वेळ झाला, त्यामुळे मी ना सगळ्या देवांना सलगच अभिषेक वगैरे घालत आहे। आता हे काही चुकलं असतं ना तर माफी असावी, कारण आपल्या म्हणजे प्रत्येकाचं सिच्युएशन कशी असते ना, त्यावर सगळं डिपेंड असते काय कसं करणं, आणि देव म्हणत नाही की असंच करा तसंच करा, हे सगळं माणसांनी केलेले असे भ्रम असतात। तर इथे छान असं म्हणजे देवांना अभिषेक वगैरे घातला आहे, छान असं पाण्याने अंघोळ वगैरे पण घातली आहे। आणि आता मी इथे प्रत्येक देवाला वेगवेगळ्या हळदी कुंकू, लक्ष्मीला वगैरे आणि स्वामींना गणगोळी, विठ्ठल रुक्मिणीला, असं म्हणजे प्रत्येकांना वेगवेगळं भस्म आपल्या महादेवांच्या पिंडीला, तर हे सगळ्यांना वेगवेगळं असं मी सगळ्यांना लावलं आहे इथे आता। आणि आता फक्त मला दिवा आणि अगरबत्ती फक्त लावायची होते, कारण माझ्या बाल्कनीमध्ये फुलं नव्हती, आजच नव्हती नेमकी, रोज असतात पण आज कसं काय नव्हती। आणि आल्या तरी ते ना आता धूप नाही लावलं, संध्याकाळी लावून म्हणलं, तरी ते छान असं सगळ्या घरात अगरबत्तीचा सुगंधच पसरत होता। आणि चला म्हणलं आता उंबऱ्याला लेपन लावून घेऊया। ॲक्च्युली हे पहिल्यांदा करावं लागतं, पण चला म्हणलं ठीक आहे। तर इथे ना रांगोळीचा हा डब्बा आहे, माझा डब्बा म्हणजे एक प्लॅस्टिकचा आहे आणि त्यामध्ये बॉक्स वगैरे ठेवला आहे। तर जे काही माझं मिश्रण मगाशी तयार केलं होतं ते मी सगळं इथे आता लावत आहे। एक अगरबत्ती इथे पण आणली होती, कारण थोड्या वेळ इथे लावली ना म्हणजे एक काम करताना किंवा आपण जे काही करतो ना ते करताना पण एक पॉझिटिव्ह वाटतं, आणि उंबऱ्याची पण पूजा झालीच पाहिजे, त्यामुळे मी त्या उंबऱ्याला लेपन लावून घेतलं आहे। आणि नंतर हळदी कुंकू वगैरे लावायचं, आणि मी आता छोटीशी रांगोळी काढत आहे इथे उंबऱ्यावर।
हे रोज केलं ना तर उत्तमच आहे, पण आता रोज रोज नाही जमत, जसं होईन तसं मी करायचं ट्राय करते. बघा इथे ना छान अशी माझी उंबऱ्याची पूजा केली आहे. आणि मी मोठी रांगोळी पहिल्यांदा काढत होते, पण अनु अजिबात ठेवत नाही, ती इकडे जा तिकडे जा, त्यामुळे तिचं चालूच असते. त्यामुळे मी आता छोटीशी रांगोळी काढली आणि ते छान अशी उंबऱ्याची पण पूजा करून घेतली. ॲक्च्युली हे उंबरा हा फरशीचा असल्यामुळे तिथे ना छान असं लागत नाही, पण चला म्हटलं ठीक आहे, जसं आहे तसं आहे. तर इथे छान अशी माझी पूजा पण झालेली आहे. आता देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. आता अनुला स्कूलला सोडवते आणि बाहेर तिथे दांडियाचा कार्यक्रम असतो आणि देवी पण बसते, तर तिथे पण तुम्हाला मी दाखवते कशी काय आज देवी बसवली आहे. इतक्या लवकर नसून बसवली, पण जसं काय झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि दांडिया तर संध्याकाळी बघू. पाऊस नाही आला तर आम्ही 100% जाणार, पण पाऊस आला तर कॅन्सल होऊ शकतं. ते आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहायलाच मिळेल. सो ते स्टे ट्यून. अनु चल बेटा, स्कूलला जायचं आहे. चलो. तर आता अनुला स्कूलला सोडवायला चाललं आहे. ही कालची बॉटल ती खूपच दाखवते, म्हणजे तिला खूपच आवडली आहे. आणि मग आता ती बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या इथे कशा प्रकारची देवी बसवली आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि काही वेगळं नसते बरं का, आपल्या पुण्या साईडला असते तसंच इकडे कोकणामध्ये पण असते. मला वाटलं थोडंसं वेगळं काही असेल, पण नाही, सेमच असते. बघा इथे बाहेर आलो की लगेचच समोरच मंदिर दिसत आहे. तिथे छान अशी देवी बसवली आहे. एंट्रन्स वगैरे मस्त केला आहे, छान एकदम भारी. मला तर खूप जास्त आवडलं. पाऊस आहे तरी पण एवढं छान त्यांनी बनवलं आहे की हे म्हणजे हे बघायलाच खूप छान वाटतं. तर इथे ना अनु खूपच पळत होती, कारण तिला वेगळं काहीतरी दिसलं. मंदिरात दरवेळेस फक्त मंदिर असतं, पण यावेळेस आहे ना त्यांनीच खूप स्पर्धा वगैरे पण ठेवल्या आहेत. आता इथे तुम्हाला मी नंतर बोर्ड दाखवला आल्याच्यानंतर. आणि मंदिरात तर कुलूप होतं आतमध्ये, मग बाहेरून दर्शन वगैरे घेतलं. आणि आमच्या पुढे पण मंदिराच्या तिथे देवीच्या मूर्तीची स्थापना वगैरे केली आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. वरून बघा, मला वाटलं की प्लास्टिक आहे, पण ते असंच कागद वगैरे आणलं. आणि कोकणातलं वातावरण मस्त आहे. अनु तर काय फक्त पळतीये. छान डेकोरेशन वगैरे केलं. चला डुगू, छान डेकोरेशन वगैरे केले आहे. आता अनुला स्कूलला सोडवते आणि मग छोटी मोठी जे काही कामं आहेत माझ्या घरची ते पाहूया. एंट्रन्स मस्त केलाय. आतमध्ये सगळीकडे ते ना प्लास्टिक लावलं आहे, कारण कंटिन्यू इकडे पाऊस आहे, बहुतेक दांडिया होऊ शकतात. बघा संध्याकाळी बघू. तर इथे पण समोर अजून एक देवी आहे. इथे छान मूर्ती वगैरे बसवली आहे. इथे पण आम्ही पाया वगैरे पडलो, आरती वगैरे झाली. ही आहे मूर्ती वगैरे छान बसवली होती. अनुला स्कूलला सोडवलं आणि मी घरी आले. येता येता छान असं बटरफ्लाय मला भेटलं. म्हणत होतं की तू जातेस तर मला पण व्हिडिओमध्ये घे जोका पार्ट. तिला पण मी घेतलं. छान असं की खूप दिवसातून भेटलं होतं. आले आहे घरी. आता स्वयंपाक वगैरे पहिल्यांदा सगळं आवडते, कारण बाकी सगळं आवरलं होतं, फक्त स्वयंपाक राहिला होता. कपडे पण सुकायला घालायचे राहिले आहेत. कपडे धुवून गेले मी सकाळी. तर पाहिलं ना तुम्ही आमच्या इथं कशी देवी वगैरे बसते, तर तिथे दोन्ही पण ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही दाखवलेलं, तो दोन्ही पण ठिकाणी दांडिया असतात. तर मग आता त्या दांडिया वगैरे संध्याकाळीच पाहूया आपण आहेत की नाही. मी माझ्याकडे दांडिया आहेत त्या पुसून वगैरे ठेवल्या आहेत, फक्त संध्याकाळी असायला पाहिजे, होप सो. तर आता मी कपडे वाळायला घालते आणि नंतर मग स्वयंपाक बनवते. सगळे कपडे सुकायला वगैरे टाकले आणि पावसाची एंट्री झाली. पाऊस जोरात पडायला लागला. खूप मुसळधार असा पाऊस पडत होता. मग चला म्हणलं काहीतरी टेस्टी असं खाऊया. मी पहिल्यांदा कढई ठेवली गॅसवर. पावसामुळे खूप असं चमचमीत आणि काहीतरी असं गरम गरम खाऊ वाटत होतं. मग सोयाबीन भिजत घातली मी गरम पाण्यामध्ये आणि कढईमध्ये तेल टाकलं. पहिल्यांदा मी त्यामध्ये जिरी, मोहरी आणि आपला जो कढीपत्ता असतो ना तो टाकला. सगळं छान तडतडू दिलं. वरून मी त्यामध्ये कांदा टाकला, छान बारीक चॉप करून घेतला. टोमॅटो टाकलं आणि जी आपली सिमला मिरची असते ना, छोटीवाली ढोबळी मिरची बोलतात, तर ती पण छोटी म्हणजे चॉप करून टाकली. आणि 2 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या छान असतात त्या पण बारीक केल्या. मी लसूण ठिसून ठेवला होता. मला लसूण खूप जास्त आवडतो यामध्ये, पण तो टाकायचा विसरले. मग वरूनच थोडासा टाकला नंतर. आता इथे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे मसाले घालू शकता स्पायसी होण्यासाठी. मी इथे हळद घातली आहे, थोडासा मसाला होता. आणि हा जो आपला चाट मसाला असतो ना तो पण घालायचा, याने खूप छान टेस्ट येते. मॅगी मसाला पण घालायचा. तर छान असं त्याला परतू द्यायचं. आणि यामध्ये आपल्याला आता दही घालायचं आहे थोडंसं. माझ्याकडे खूप छान असं घट्ट दही होतं, तर मग ते घातलं मी 2च चमचे घालायचं आहे, कारण मी थोडंसं एका माणसापुरतंच बनवत आहे. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. तिथे छान असं दही घालायचं आणि छान त्याला परतू द्यायचं. छान त्याला असं तरी सुटते. आणि मग त्या स्टेजला येऊन आपल्याला यामध्ये सोयाबीन हे पूर्ण त्या आतमधलं पाणी हे आपल्याला हाताने असं दाबून ते पूर्ण पाणी आपल्याला त्यामधलं काढून सोयाबीन त्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोडासा मिसळ मसाला पण टाका, खूप छान याने फ्लेवर येतो.
तर इथे सगळं टाकलं आहे. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती त्यामुळे ती काय मी टाकली नाही. तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. आणि टोमॅटो सॉस हा भरभरून टाका, कारण त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आता तुम्ही हेच टोमॅटो सॉससोबत पण खाऊ शकतात, पण मी डायरेक्ट ह्यामध्ये टाकते कारण यामुळे पण खूप छान असं फ्लेवर त्यामध्ये ॲड होतो. आणि वरून फक्त मीठ टाकायचं, झाली आपली रेसिपी तयार आहे. एवढी सुंदर लागते ना हे. याला मी मंचुरियन असं नाव दिलं आहे. मी कुठंच पाहिलं नाही, असं मनाने बनवलं. मागच्या वेळेस बनवलं होतं, खूप छान झालं. तर चला म्हणलं ह्या वेळेस तुमच्याशी शेअर करूया. तर खूप छान रेसिपी झाली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. माझ्या भरोशावर ट्राय करू शकता तुम्ही. इतकी मस्त झाली ना, इतकी यम्मी. तर आहे ना, इथे मी पहिल्यांदा एक बाईट घेतली, सगळ्यांसाठी थोडी दिली आणि मग लास्टला मी खूप छान झाली. चला मग तुम्हाला मी आता खाऊन दाखवते. एवढी यम्मी झाली ना की तुम्ही नक्की बनवणार म्हणजे बनवणार. सोयाबीन तर काही सगळ्यांच्या घरी असतं, मग ही रेसिपी बनवायला काही हरकत नाही. एक वेळची भाजी नका बनवू, पण ही रेसिपी नक्की बनवा. तर अहो गेले होते बाहेर, मग त्यांना माहितीच नाही की आम्ही घरी बनवलं होतं. मग त्यांनी येताना वडापाव आणले, ते स्वतः खाऊन आलते आणि मग आमच्यासाठी एवढे सगळे वडापाव आणले होते. मग चला म्हणलं वडापाव पण खाऊया. संध्याकाळी मला अजिबात भूक नव्हती लागली कारण खूप पोट फुल भरलं होतं. मग चला इथे आता मी संध्याकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आहे. धूप दीप अगरबत्ती छान अशी पॉझिटिव्ह पूजा करून घेतली आहे. अनुच चाललं होतं खेळायचं, तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं. मग तेच इथे बनवायचं काम चालू आहे. आणि संध्याकाळी छान अनुचा स्टडी घेतला ना. अनुचं बघा मस्ती कशी चालू आहे, म्हणजे असं पायावर पाय घडी घालून असं तिला स्टडी करायचा होता. तर माझा मूड ऑफ होता कारण संध्याकाळच्या दांड्या आजच्या दिवशी नव्हत्या, कारण आजच्या दिवशी खूप जास्त पाऊस येत होता. चला मग आता उद्याच्या दिवशी दांड्या आहेत, म्हणजे आजच्या दिवशी. चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तेव्हा आपण दांड्या वगैरे पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. So take care and bye.